नमस्कार, मी भाऊ चौसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आजचा विषय आहे तो भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी राजीव गांधी फाउंडेशनवर केलेला आरोप किंवा विचारलेले प्रश्न. खरं तर हे प्रश्न वारंवार का विचारले जातात असा एक मला पडलेला प्रश्न आहे. कारण गेली कित्येक वर्ष असे प्रश्न विचारले गेले आणि त्याची उत्तरं कधी सापडली नाहीत. त्याचे धुरकट पुरावे येतात. बोफोर्स पासून आपण हे बघत आलो. त्याचे धागेदोरे सापडतात, त्याच्यावरून खूप धुरळा उठतो. पण कायद्याच्या कचाट्यात हे नेहरू गांधी कुटुंबातले कोणी सापडत नाही. त्यामुळे आत्ता सुद्धा हा धुरळा उडवल्यानंतर त्याच्यावर काही कायदेशीर कारवाई होईल का याची मला शंका आहे. आणि त्याचं कारण अगदी साधं सरळ आहे. मोदी ज्याला काँग्रेस मुक्त म्हणतात तशी आपल्या देशाची जी प्रशासकीय, राजकीय, कायदा सगळ्या व्यवस्था आहे याच्या काय म्हणतात ते तळागाळापर्यंत काँग्रेसची पाळंमुळं भिडलेली आहे. आणि त्यामुळे तुम्ही हात लावाल तो नेहरू गांधी फॅमिलीला असतो, पण त्यापर्यंत हा मुळांपर्यंत जाऊन तुम्हाला त्यांना उखडून टाकता येत नाही. त्यामुळे मुळात अनेक रचना किंवा व्यवस्था बदलाव्या लागते. त्यामुळे ठीक आहे, आत्ता राजकारणापुरता नड्डा यांचे आरोप किंवा त्यांनी सादर केलेले पुरावे हा राजकीय धुरळा उडवायला उपयोगी आहे. पण त्यातून काही निष्पन्न होईल असं मला वाटत नाही. कारण याला एक प्रकारची हे गुन्हेगार शैली तयार झालेली आहे. गुन्हेगार शैली म्हणजे काय मित्रांनो, ज्याला गुन्हेशास्त्र जे असतं, क्रिमिनॉलॉजी, त्याच्यामध्ये मोडस ऑपरेंडी नावाचा एक शब्द आहे. म्हणजे पोलीस ज्यावेळेला एक गुन्हा घडतो आणि त्याच्यानंतर त्याचा शोध घ्यायला लागतात तेव्हा काळजीपूर्वक त्या गुन्ह्यामध्ये कुठल्या जुन्या बनचुक्या गुन्हेगाराची शैली आढळते का सापडतं बघतात. त्याला मोडस ऑपरेंडी म्हणतात. त्या गुन्हेगाराची मोडस ऑपरेंडी म्हणजे हे गुन्हेगार ठराविक पद्धतीने गुन्हे करत असतात. आणि त्यामुळे त्यातले धागेदोरे सापडले तर तो गुन्हेगारापर्यंत पोहोचतायत. माफिया ही जगातली एक संघटित गुन्हेगारीची व्यवस्था आहे. त्यांच्यामध्ये ही मोडस ऑपरेंडी खूप मोठी असते आणि अतिशय गुंतागुंतीची असते. असं म्हणतात की तुम्ही कुठल्याही गुन्ह्याचा शोध घेत गेलात आणि कितीही शोध घेतला तरी त्या माफियाचा जो टॉप बॉस असतो त्याच्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही. तेव्हा हे जे असे आरोप आहेत, राहुल गांधी असतील, सोनिया गांधी, वाड्रा, प्रियंका गांधी, राजीव गांधी, संजय गांधी यांच्यावर झालेले सगळे आरोप तुम्ही शोधत गेलात तर तुम्हाला तिथे जाणाऱ्या वाटा दिसतात, पण तुम्ही कुठेही मुक्कामाला पोहोचू शकत नाही. हा गेल्या 40-50 वर्षातला इतिहास आहे. त्यामुळे ही मोडस ऑपरेंडी आपल्याला समजून घ्यायला लागेल की यांच्याच हातात सत्ता दीर्घकाळ राहिल्यामुळे कायद्याची एक अशी व्यवस्था करण्यात आली की या कायद्यातून अडकला तर त्या कायद्यातून सुटाल, त्या कायद्यात अडकला तर त्या व्यवस्थेतून सुटाल, त्या व्यवस्थेतून सुटलात, असं कुठून ना कुठून निष्ठाच्या जागा तयार केलेल्या आहेत. आणि त्या अतिशय काळजीपूर्वक वापरून, ज्याला टेलर मेड म्हणतात, तशा या व्यवस्था आहेत. आणि त्या घाई गर्दीने वापरल्या मग तुमचा विजय मल्ल्या होतो, नीरव मोदी होतो, मेहुल चोक्सी होतो. पण गांधी कुटुंबाकडे ती खासियत आहे, ते असे कुठे अडकणार नाहीत, अजिबात अडकणार नाहीत. आणि हीच तर त्यांची मोडस ऑपरेंडी आहे. तुम्हाला दिसणार, आपण सामान्य भाषेत म्हणालो हा सज्जड पुरावा आहे. पण मित्रांनो, नुसता पुरावा चालत नाही. तो कायद्याच्या चौकटीत बसणारा पुरावा लागतो गुन्हा सिद्ध व्हायला. आणि त्याच्यासाठी इव्हिडन्स ऍक्ट नावाचा एक स्वतंत्र कायदा आहे.
ज्याला तुम्ही आपल्या नेहमीच्या भाषेत किंवा नेहमीच्या जगण्यात पुरावा म्हणता, एव्हिडन्स, तो तुमच्या जगण्यातला एव्हिडन्स पुरावा असू शकतो, पण न्यायालयीन कोर्टामध्ये तो पुरावा असेल असं नाही. त्याचे अनेक धागेदोरे शोधून तोच पुरावा आहे हे मुळात सिद्ध करावं लागतं. त्यामुळे आता देखील JP नड्डा यांनी जे आरोप केले आहेत आणि प्रश्न विचारले आहेत ते अगदी पुराव्यानुसार, कायद्यानुसार पुरावे ठरू शकते, पण ते परत कोर्टात सिद्ध व्हायला लागतात आणि कोर्टात सिद्ध होण्यासाठी कोर्टात खटले चालावे लागतात. ही सोपी गोष्ट नाही, मग अतिशय अवघड गोष्ट आहे आणि म्हणून मी त्याला एक मोडस ऑपरेंडी म्हणतो. आता त्यांनी सांगितलं की जो पंतप्रधान रिलीफ फंड आहे त्या रिलीफ फंडातले पैसे उचलून बेधडक मनमोहन सिंग यांनी नुकत्याच स्थापन झालेल्या त्या राजीव गांधी फाउंडेशनला देऊन टाकले. कुठल्या आधाराने दिले, कसे दिले, का दिले याचा काही खुलासा नाही. ते सगळे धागेदोरे तुमच्या हाती लागण्यासाठी मुळात या देशातलं सरकार बदलावं लागलं. त्याचा शोध घेणारा कोणतरी यावा लागला. तोपर्यंत गुन्हा घडून गेलेला आहे. ज्याला तुम्ही आता JP नड्डा गुन्हा म्हणतात, तो गुन्हा घडून पण 12-14 वर्ष झाली, पण त्याचा सुगावा कुठे लागला नाही. म्हणून मी त्याला मोडस ऑपरेंडी म्हणतो की इतक्या सहजगत्या केली जाते गोष्ट की वरकरणी तो गुन्हाच वाटत नाही. आता राजीव गांधी फाउंडेशन झालं स्थापन, त्याच्याकडे करोडो रुपयाचा निधी आला आणि इतके वर्ष ते नानाविध उद्योग करत बसले, तरी यांना मिळणारे पैसे कुठून आले हा प्रश्न विचारला सुद्धा गेला नाही. आत्ता तो विचारला गेला, लक्षात घ्या, आत्ता तो विचारला गेला. म्हणजे हा गुन्हाच इतका सफाईदारपणे घडवला जातो की तो गुन्हा आहे ह्याचा शोध लागायला सुद्धा कित्येक वर्ष जातात. आणि हे अगदी नेहरूंपासून चालत आलेलं आहे. जयंती शिपिंग कॉर्पोरेशन नावाची त्या काळात एक काय म्हणतात ते मालवाहू जहाजांची कंपनी स्थापन करण्यात आली होती. आणि ती कंपनी स्थापन करणाऱ्या माणसाकडे साधी होडी विकत घेणे इतके पैसे नव्हते, पण त्याला नेहरूंच्या सरकारने त्या काळात 20 कोटी रुपये दिले. 20 कोटी रुपयामध्ये त्याने जपानी कंपनीकडून 4 मालवाहू जहाज मागितली, खरेदी केली, आरंभीचे पैसे दिले, त्या बोटी आल्या. त्याच्यावरून कुठला व्यवहार आणि कुठली माल वाहतूक झाली माहित नाही, पण मग त्याच बोटी भारतीय बँकांकडे गहाण टाकून त्या इस्माने, जयंती शिपिंग कॉर्पोरेशनचा जो मालक होता धर्मा तेजा, याने आणखी त्यावरचं कर्ज उचललं आणि मजा केली, चैन केली. पण याला कुठल्या आधारावर मुळात भारत सरकारने 20 कोटी रुपयांचं तरी कर्ज दिलं होतं. त्या काळातलं जे अर्थ खातं होतं, त्याचे अधिकारी होते, त्यांनी याला 20 कोटी रुपये कर्ज देण्यावरून आक्षेप नोंदवलेला होता. तरीही पंडित नेहरू जे पहिले पंतप्रधान देशाचे, ते म्हणाले यार कुछ तो दे दो, म्हणून 20 कोटी रुपये दिले होते आणि ते बुडीत गेले. कारण जेव्हा हळूहळू ते बुडीत गेलं. तुम्हाला आता मल्ल्या प्रकरण नवीन वाटतं, मल्ल्या नवीन नाहीये. मल्ल्या हा त्याची 4थी-5वी आवृत्ती आहे. जसं मल्ल्याला विमानं घ्यायला हजारो कोटी रुपये देण्यात आले, तसे धर्मातेजाला नेहरूंनी दिले होते. आणि मग त्याच्या बोटीवर मोठमोठ्या काय ते कर्मचारी नेमले गेले, अधिकारी नेमले गेले, त्यांचा पगार मिळेल असा झाला. त्यातून ते प्रकरण उघडकीला आलं आणि तेव्हा धर्मातेजा पळून गेला. पण त्याची एक गोष्ट अशी सांगितली जाते की हा धर्मातेजा जो होता किंवा आणखीन असे जे लोक होते, त्यांनी नेहरूंची नातवंड म्हणजे राजीव गांधी आणि संजय गांधी यांना त्या काळात इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्याची सुविधा उभारून दिली होती, त्याचा खर्च उभारला होता. तेव्हा हे जे JP नड्डा करतात यात नवीन काही नाही, हे नव्या पिढीतलं आहे.
पण मूळ वारसा तसाच्या तसा चालत आलेला आहे. अशी अनेक प्रकरणे नेहरूंच्या काळात, इंदिराजींच्या काळात तुम्हाला सापडतील. राजीवजींच्या काळात बोफोर्स वगैरे आहेत. त्यामुळे यात काही नवीन आहे, ते एक ठराविक मोडस ऑपरेंडीने हे चाललेलं आहे. अगदी तुम्हाला 2-3 वर्षापूर्वी जर तुम्हाला आठवत असेल, गेली कित्येक वर्ष डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी नावाचे एक अत्यंत चिकित्सक नेते आणि हुशार गृहस्थ आहे, त्यांनी काँग्रेसच्या फंडात गैरप्रकार झाल्याचा शोध लावला. पण त्यांना आवश्यक असलेली कागदपत्र भारत सरकारच्या कंपनी मंत्रालयाकडून मिळू शकली नाही. जोपर्यंत युपीएचं सरकार होतं, त्याच्यासाठी युपीएचं सरकार असताना 5 वर्ष 6 वर्ष सुब्रमण्यम स्वामी धडपडत होते की काँग्रेसच्या नॅशनल हेराल्ड नावाचं एक वर्तमानपत्र आणि त्याची जी असोसिएटेड जर्नल लिमिटेड म्हणून कंपनी होती, तिच्या आर्थिक व्यवहाराचा काही जो हिशोब ताळेबंद असतो तो स्वामी मागत होते आणि तो मिळत नव्हता. त्यांनी जंग पछाडले, अगदी कोर्टाची दारं ठोठावली. पण भारत सरकारकडून सुब्रमण्यम स्वामींना त्या असोसिएटेड जर्नल लिमिटेडची कागदपत्र मिळू शकली नाहीत. त्यासाठी अख्खं भारत सरकार बदलावं लागलं, मोदी सरकार यावं लागलं. मोदी सरकार आल्यानंतर काही महिन्यांनी सुब्रमण्यम स्वामींना ती कागदपत्र मिळाली आणि मग त्यानंतर त्यांनी जो खटला दाखल केला होता त्याला चालना 4-5 वर्षांनी मिळाली. ते कोर्टात जाऊन सांगत होते की असं असं आहे, पण कोर्टाकडून त्यांना एक ऑर्डर मिळत नव्हती भारत सरकारला की यांना आवश्यक आहेत ही कागदपत्र द्या. कंपनीचे व्यवहार हे सार्वजनिक असतात. एखाद्या लिमिटेड कंपनीची कागदपत्र ही जनतेला खुली असतात. जनतेने तपासायला मागितली तर द्यावी लागतात. असला साधा आदेश देखील स्वामींना काही वर्ष मिळू शकला नाही. अखेर भारत सरकार बदललं आणि मोदी सरकारने ते कागदपत्र दिले आणि त्या खटल्यात थोडी सुनावणी सुरू झाली. आणि जर पहिली गोष्ट काय झाली असेल तर त्यासाठी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना कोर्टाने हे समन्स बजावलं की तुमची बाजू मांडायला कोर्टात या. हे लोक प्रामाणिक असतं तर कोर्टात जाऊन 1 मिनिटात सांगितलं असं याच्यात काही तथ्य नाही, आम्ही बघा कसे स्वच्छ नाही. कोर्टासमोर जायची वेळ आली आणि तिथे खोटं बोलण्याची शक्यता नाही म्हटल्यावर राहुल गांधी आणि सोनिया गांधींनी काय केलं तर हायकोर्टात दाद मागितली की आमच्या विरुद्धचं समन्स रद्द करा. त्याच्यात काही महिने गेले आणि दरम्यान हायकोर्टाने नेमकं समन्स कशासाठी आहे म्हणून त्या कागदपत्रांची छाननी सुरू केली आणि त्या छाननी विषयी हायकोर्टाने सांगितलं की याच्यात गडबड झालेली दिसते, घोटाळा झालेला दिसतो, त्यामुळे समन्स उठवता येणार नाही. तेव्हा पळापळ झाली आणि मग ते ताशेरे काढण्यासाठी सुप्रीम कोर्टात जावं लागलं. आणि सुप्रीम कोर्टात ते ताशेरे उठवण्याच्या बदल्यात सांगण्यात काय आलं सुप्रीम कोर्टातून तर जा खालच्या कोर्टात, कनिष्ठ न्यायालयात जा आणि तिथे समन्स आलेलं आहे त्याला उत्तर द्या. अखेरीस त्याप्रमाणे राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे खालच्या कोर्टात गेल्यात आणि त्यांनी वैयक्तिक जात मुचलक्यावर म्हणजे ज्याला व्यवहारी भाषेत जामीन म्हणतात त्या जामिनावर ते बाहेर आहेत. आता प्रश्न असतो हे नॅशनल हेराल्ड प्रकरण काय आहे तर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी त्यांनी काँग्रेसचा जो काँग्रेस पक्षासाठी म्हणून असलेला फंड होता त्यातले 90 कोटी रुपये हे नॅशनल हेराल्ड चालवणाऱ्या एका कंपनीला दिले, जी कंपनी कर्जबाजारी होऊन बंद पडली होती. त्या कंपनीला ते फेडता आले नाहीत आणि मग काय करायचं त्या पैशाचं? कर्ज तर बुडीत गेलं. मुळात असं कर्ज एखाद्या व्यवहारी नफा कमवणाऱ्या व्यवहारासाठी वापरता येत नाही, कारण काँग्रेस पक्षाला जेव्हा कोणीतरी देणगी देतो तेव्हा त्याला ती देणगी ही करमुक्त असते आणि करमुक्त एवढ्यासाठी असते
की त्याचा व्यापार धंदेवाईक होणार नाही, नफा कमावण्यासाठी होणार नाही, पण त्यातलेच 90 कोटी उचलून यावर कंपनीला देण्यात आले आणि आता ती कंपनी फेडत नाही म्हटल्यावर काय करायचं. तर अखेर अशी एक परिस्थिती आली की यंग इंडिया नावाच्या कंपनीने नवी कंपनी स्थापन झाली आणि त्या नव्या कंपनीने असोसिएटेड जर्नल लिमिटेड विकत घेतली किंवा शेअर्स वगैरे बनवून घोटाळा केला आणि ते ताब्यात घेतले. आता इथे गंमत लक्षात घेण्यासारखी आहे की काँग्रेसच्या अध्यक्षा कोण, नेते कोण, राहुल गांधी, सोनिया गांधी. असोसिएटेड जर्नल्सचे बहुतांश शेअर होल्डर कोण किंवा प्रत्यक्ष व्यवहारी मालक कोण, राहुल गांधी, सोनिया गांधी. यंग इंडिया कंपनीचे मालक कोण, शेअर होल्डर कोण, राहुल गांधी, सोनिया गांधी. म्हणजे सोनिया गांधी, नॅशनल हेराल्ड चालवणाऱ्या सोनिया गांधी काँग्रेस चालवणाऱ्या सोनिया गांधींना सांगतात किंवा आमच्या कंपनी फार तोट्यात आहे, आम्हाला काहीतरी भांडवलाची गरज आहे. किंवा काँग्रेस चालवणाऱ्या सोनिया गांधी नॅशनल हेराल्ड चालवणाऱ्या सोनिया गांधींना 90 कोटी रुपये देतात आणि मग आता ते पैसे फेडता येणार तर ते काय करायचं. तर मग यंग इंडिया चालवणारे सोनिया गांधी आणि राहुल गांधी असोसिएटेड जर्नल आपल्याकडे घेतात. काय व्यवहार आहे बघा. मीच इथे बसून खेळतोय, मीच तिथे बसून खेळतो. कॅच 22 नावाचं एक पुस्तक आहे, त्याच्यात असला फ्रॉड आलेला आहे. अशा रीतीने आणि ती केस अजून नाही, आता 2-3 वर्ष उठून गेली. त्या केसची पुढे सुनावणी होऊ शकत नाही कारण पुढच्या तारखा घेऊन ती केस उभीच राहू द्यायची नाही. बोफोर्सचं काय झालं आपण बघतो. आणि म्हणून मी त्याला एक मोडस ऑपरेंडी म्हणतो. ही एक गुन्ह्याची शैली आहे की दरोडा तर घालायचा पण तो दरोडा सिद्ध होऊ नये. ही एक पद्धतशीर गुन्हे शैली आहे आणि हे वारंवार होत आलेलं आहे. सोनियाजींचे जावई रॉबर्ट वाड्रा यांचं किती 5 वर्षापूर्वी एवढी मोठी डॉक्युमेंट आली आणि आता तेच काँग्रेसवाले बेशरमपणे परत विचारतात की तुमचं सरकार येऊन 5 वर्ष झाले, अजून त्या वाड्रांवर आरोप केले ते सिद्ध का करत नाही. मित्रांनो, सिद्ध का करत नाही माहिती का. ज्या वेळेला हरियाणा सरकार बदललं गेलं आणि मनोहरलाल खट्टर हे मुख्यमंत्री झाले भाजपाचे, त्यांनी या सगळ्याच्या चौकशीसाठी एक आयोग नेमला, कमिटी नेमली, चौकशी समिती. त्या चौकशी समितीचा जो अहवाल आलेला आहे त्याच्यावर आधारित खटला भरायचा आहे, पण तो जो अहवाल आहे तो सार्वजनिक करू नये याच्यासाठी हायकोर्टाकडून स्टे आणलेला आहे. तो आणला कोणी, काँग्रेसनेच. म्हणजे ते पुरावे दडपून ठेवण्यासाठी कोर्ट वापरायचं आणि परत कोर्टात सिद्ध का होत नाही म्हणूनही विचारायचं. याला मोडस ऑपरेंडी म्हणतात मित्रांनो. आता जे राजीव गांधी फाउंडेशनचं सगळं बाहेर चव्हाट्यावर आले त्यात पण नवीन काहीच नाहीये, काही नवीन नाहीये. तशाच पद्धतीने हे पैसे काढण्यात आले. नरसिंहराव मुख्यमंत्री असताना आणि मनमोहन सिंग अर्थमंत्री असताना उचलून 100 कोटी रुपये नुकत्याच 4 महिन्यापूर्वी स्थापन झालेल्या राजीव गांधी फाउंडेशनला देण्यात आले. 2004 नंतरच्या काळात आणि पुढल्या काळात वेगवेगळ्या सरकारी खात्यातून, सरकारी कंपन्यांकडून, सरकारी उपक्रमांकडून लाखोनी करोडो रुपये याच्यात घालण्यात आले. कशासाठी हे कोणी विचारायचं. ते विचारायला आधी, कारण राजीव गांधी फाउंडेशन हा एका कुटुंबाने चालवलेला ट्रस्ट आहे. त्याला विचारणार कोण. तो सार्वजनिक क्षेत्र, म्हणजे पैसे सार्वजनिक क्षेत्रातले, पण ते एका कुटुंबाकडे आणायचे आणि मग त्या कुटुंबाला कोणी प्रश्न विचारायचा नाही, ही कायदेशीर तरतूद आहे. आणि हे वर्षानुवर्ष होत आलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल याची सुरुवात आत्ता का झाली, तर लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर कोरोना हे महामारीचं संकट आहे. अशा वेळेला पंतप्रधान जो रिलीफ फंड आहे त्या रिलीफ फंडामध्ये पैसे नाहीत आणि ते जर नव्याने मागितले लोकांकडे तर त्यातला हिस्सा पण काँग्रेस आज पण सुरू शकते. म्हणून नरेंद्र मोदी यांनी PM केअर नावाचा नवा मदत निधी उभा केला आणि त्यावर सगळ्यात पहिली तक्रार कोणी केली असेल
तर ती सोनिया गांधींनी केली. आपल्या राजीव गांधी फाउंडेशनचे हिशोब देणार नाहीत, पण पीएम केअर फंडाचा हिशोब कुठे आहे, त्याच्यात पैसे कोणी आणले, ते कोणाला देणार, हे प्रश्न विचारणारी पहिली व्यक्ती सोनिया गांधी होती. पण राजीव गांधी फाउंडेशनचे हिशोब मात्र त्या देणार नाही. कशी गंमत आहे बघा. आणि जर तो प्रश्न विचारला गेला, अर्थात तुमच्या नवा जो पीएम केअर फंड आहे त्याचं एक वेगळं स्ट्रक्चर आहे आणि त्याचा खुलासा जगजाहीर आहे. त्याच्यात स्वतः पंतप्रधान फारसे नाही आहेत, पण त्याच्यामध्ये पदसिद्ध सदस्य म्हणून काँग्रेस अध्यक्ष असू शकत नाही, भाजपाचाही अध्यक्ष असू शकणार नाही. नेहरूंनी जो त्यावेळेला पंतप्रधान मदत निधी सुरू केला त्याचा एक पदसिद्ध अध्यक्ष काँग्रेस अध्यक्ष असतो, काय तो सदस्य, तशी सोय याच्यात नाही. ही पोटदुखी होती आणि तिथून मग मूळच्या पंतप्रधान निधीच्या व्यवहाराची चौकशी सुरू झाली आणि त्यातून हे सगळं प्रकरण बाहेर आले. ते 1-2 वर्षात सुटेल असं मला अजिबात वाटत नाही. आणि आपली जी कायदा व्यवस्था आहे त्यातले गुन्हेगार कधीही समोर येण्याची शक्यता नाहीये. त्याच्यासाठी कायदा व्यवस्था, न्याय व्यवस्था अनेक फेरबदल करावे लागतील मित्रांनो. कारण इथे गुन्हेगाराला उपयुक्त ठरेल अशा व्यवस्था उभ्या करण्यात आलेल्या आहेत. करोडो रुपये लुटले गेले उगाच. आता गंमत बघा, त्याला मेहुल चोक्सी पळून गेला तर मोदींनी त्याला पळून जायला मदत केली म्हणून सांगितलं गेलं, पण तो मेहुल चोक्सी सुद्धा एक देणगीदार आहे राजीव गांधी फाउंडेशनचा. म्हणजे त्याला पळून जायला मदत केली म्हणून मोदींवर आरोप आहे, पण तो देणगीदार कोणाचा, तर राजीव गांधी फाउंडेशनचा. त्याला कर्ज कोणाच्या काळात मिळालं, युपीएच्या काळामध्ये. सोनिया गांधींचं कठपुतळी मनमोहन सरकार असताना मेहुल चोक्सीला कुठल्याही तारण नसताना कर्ज देण्यात आली, नीरव मोदीला, विजय मल्ल्याला, आणि ते पळून गेले. तेव्हा मात्र आरोपी कोण, तो नवा पंतप्रधान. म्हणजे आम्ही युपीए म्हणून एक दरोडेखोर आला आणि त्याच्या बॅगा भरून बँका लुटून दिल्या त्याला. आम्हीच नोटा भरून दिल्या त्याच्या बॅगेमध्ये आणि तो पळून गेला. त्यानंतर आलेल्या नव्या मॅनेजरला आम्ही विचारणार की त्या बँकेच्या तो माणूस पळून गेला, तू काय करत होतास? अरे तो तुमच्या काळात त्याने दरोडा घातला आणि नवा मॅनेजर आला आणि कागदपत्र तपासताना त्याला कळलं की विजय मल्ल्या फ्रॉड आहे, नीरव मोदी फ्रॉड आहे, मेहुल चोक्सी फ्रॉड आहे. तेव्हा त्याची चौकशी सुरू केली, त्याच्याकडे हिशोब मागितले, तेव्हा ही 3 माणसं पळून गेली. पण त्यांच्या बॅगांमध्ये बँकांचे पैसे भरण्याचं काम सोनिया गांधी आणि मनमोहन सरकारने केलं होतं आणि त्यातलाच एक मेहुल चोक्सी हा राजीव गांधी फाउंडेशनचा देणगीदार आहे. काय गंमत आहे लक्षात घ्या मित्र. हे एवढं वाटतं तुम्हाला सोपं नाही. ती एक पूर्वी कुठच्या तरी एका अशा डिटर्जंट आणि कपडे धुण्याच्या पावडरची एक जाहिरात मला आठवते. त्याच्यात ती मला वाटते माया अलग नावाची अभिनेत्री होती आणि ती कपडा धुवून दाखवते असं हातात धरून शर्ट वगैरे आणि म्हणतो कुठे डाग दाखवा, ढूंढते रह जाओगे. तेव्हा ही काँग्रेसची 70 वर्षातल्या सत्तेत उभारण्यात आलेली जी मोडस ऑपरेंडी आहे पैशाचा घोटाळा धपला करण्याची, ती त्या ढूंढते रह जाओ सारखी आहे. तुम्ही शोधत बसा, तुमच्या हाती काही लागणार नाही. कारण इथून तिथून कुठे काय गेलं पत्ता लागणार नाही. ते आहे ना आपल्या मराठीत गाणं सुद्धा आहे, 800 खिडक्या 900 दार, कुण्या वाटणं बा गेली ही नार. त्यापेक्षा हे सगळे जे फ्रॉड आहेत हे अजिबात वेगळे नाहीये. झकीर नाईक तो विचारा फरारी आहे. बघा यांचे सगळे देणगीदार कोण महान आहेत. देणगीदार कोण आहेत बघा. झकीर नाईकने सुद्धा राजीव गांधी फाउंडेशनला काही कोटींची देणगी दिली, तोही फरारी आहे. मेहुल चोक्सी देणगीदार, तोही फरारी आहे. काय एकापेक्षा एक महानुभाव महात्मे राजीव गांधी फाउंडेशनचे देणगीदार आहेत बघा. कशी गंमत असेल तर
सरकारी किंवा जनतेची तिजोरी लुटायला मदत करतात, तेच आज आरोप करतात चौकीदार चोर आहे. चौकीदार पकडायला निघाला म्हणून तो चोर आहे. उलटा चोर चौकीदार को दाटे म्हणतात ना, तशी परिस्थिती आहे. तर नड्डाने आरोप केले, ठीक आहे, हा धुरळा उडेल. पण मित्रांनो, गुन्हेगार देखील प्रामाणिक असतात, प्रामाणिक असतात. तो विजय मल्ल्या असेल, तो नीरव मोदी असेल, तो ललित मोदी असेल, तो मेहुल चोक्सी असेल, ती माणसं पण खूप सभ्य असतात हो. आपली चोरी पकडली जाते दिसल्यावर ते फरारी झाले. यातला कोण फरारी होत नाही. ते उजळ माथ्याने उलटे आरोप करतात आणि ह्याला म्हणून मी मोडस ऑपरेंडी म्हणतो. तेव्हा हुरळून जाऊ नका. जे गेलं ते गेलं. नशीब समजा की तुमचा देश विकून पळून कोण गेलेलं नाही. नशीब समजा या देशातल्या अडाणी जनतेने पुरोगामी बुद्धिमंतांना लाथाडून वेळच्या वेळी या देशात सत्तांतर घडवून आणलं. नाही तर गेल्या 5 वर्षात हा देश तरी उरला असता की तो देणग्यांसाठी आणि पैशांसाठी चीन किंवा आणखी कोणाला विकून संपला असता, याची मला चिंता वाटते. तर ठीक आहे, आरोप करा, राजकीय धुरळा उडवा, पण क्वचितच यातला कोणी गजा आड जाऊ शकेल. कारण त्यांची मोडस ऑपरेंडी भक्कम आहे. आणि म्हणून मी त्याला असं शीर्षक देतो की नड्डा जी, स्वामी जी, आप ढूंढते रह जाओगे. आणि तो कॉन्फिडन्स तुम्हाला सोनिया गांधींमध्ये दिसतो, जेव्हा त्या सांगतात मी कोणाला घाबरत नाही, मी इंदिराजींची सून आहे. काल परवा प्रियंका गांधी तेच बोलल्या, मी कोणाला घाबरत नाही, मी इंदिराजींची नात आहे. त्यांना आपली सासू आठवते सोनियांना, प्रियंकाला आपली आजी आठवते. पण प्रियंकाला आपले आजोबा आठवत नाहीत, ज्यांचं नाव फिरोज गांधी होतं. सोनियांना आपला सासरा आठवत नाही, सासू आठवते, ज्यांचं नाव फिरोज गांधी होतं. फिरोज गांधी हे नेहरूंचे जावई होते. पण आपल्या सासऱ्याने हे असले मेहुल गांधी आणि जे काही विजय मल्ल्यासारखे फ्रॉड केले ते संसदेत काढण्याची हिंमत असलेला तो जावई होता, ज्याचं नाव फिरोज गांधी. तो आजोबा आठवत नाही प्रियंकाला, तो सासरा आठवत नाही सोनिया गांधींना. त्यांना सासू आठवते, त्यांना आजी आठवते. कारण ढूंढते रह जाओ, ही मोडस ऑपरेंडी होतं. आता इथे थांबतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मित्रपरिचितांना फॉरवर्ड करा, त्याला बघायला सांगा, प्रतिपक्षाचे सदस्य व्हा. नमस्कार.